नमस्कार मित्रांनो, आपण अनेक लोकांच्या हातात चांदीची अंगठी पाहतो, पण तुम्हाला माहिती आहे का, चुकीच्या बोटात घातलेली चांदीची अंगठी तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते. तर योग्य बोटात, योग्य दिवशी आणि योग्य नियम पाळून घातलेली चांदीची अंगठी धन, मानसिक शांती, आरोग्य आणि नशीब वाढू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी, पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे नियम आहे, कोणत्या दिवशी घालावी, कोणत्या राशींना जास्त फायदा होतो, वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचं महत्त्व आणि लोक नकळत करतात त्या मोठ्या चुका. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चांदी धार्मिक आणि वास्तू महत्त्व. मित्रांनो, हिंदू धर्मात चांदीला अतिशय पवित्र धातू मानलं जातं. चांदीचा संबंध थेट चंद्रग्रहाशी जोडलेला जातो. चंद्र म्हणजे मन, भावना, शांतता, आईचं प्रेम, मानसिक स्थिरता, सौंदर्य आणि आकर्षण. ज्याच्या जीवनात मानसिक तणाव, चिंता, राग किंवा अस्थिरता जास्त असते, अशा लोकांसाठी चांदी खूप फायदेशीर मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार चांदी घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नकारात्मक ऊर्जा कमी करते. म्हणूनच पूर्वीच्या काळात लोक चांदीचा ग्लास, चांदीचं पैंजण, चांदीची अंगठी आणि चांदीचे नाणे वापरत असतात. चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालावी? करंगळी, लिटिल फिंगर. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी सर्वात शुभ मानली जाते ती करंगळीमध्ये. करंगळीचा संबंध बुध ग्रहाशी असतो, यामुळे बोलण्यात गोडवा येतो, व्यवसायात फायदा होतो, बुद्धिमत्ता वाढते, संवाद कौशल्य सुधारता, मानसिक शांतता मिळते. विशेष ज्याचा व्यवसाय मार्केटिंग, शिक्षण, सोशल मीडिया किंवा लोकांशी संवादाचं काम असतो, त्यांनी करंगळीमध्ये चांदीची अंगठी घालणे शुभ मानलं जातं. अनामिका, रिंग फिंगर. काही लोक अनामिकामध्ये देखील चांदीची अंगठी घालतात. ही जागा सूर्याशी संबंधित असते. जर योग्य ज्योतिष सल्ला नसेल तर इथे चांदीची घालणे सर्वांसाठी योग्य नसतं, कारण सूर्य आणि चंद्र याचा ऊर्जेमध्ये विरोध निर्माण होऊ शकतो. म्हणून विनाकारण अनामिकामध्ये चांदीची अंगठी घालू नये. मधले बोट, मिडल फिंगर. मधल्या बोटात चांदी घालणे सामान्यतः टाळावे असे सांगितले जातं. हे बोट शनिग्रहाशी संबंधित असतं. चुकीच्या पद्धतीने चांदी घातल्यास मानसिक ताण, कामात अडथळे, निर्णयात गोंधळ, नकारात्मक विचार वाढू शकतात. तर्जन्ये, इंडेक्स फिंगर. तर्जन्येमध्ये चांदी घालणे काही विशेष परिस्थितीत योग्य मानले जाते. हे बोट गुरुग्रहाचे असते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर तज्ज्ञ सल्ल्याशिवाय इथे चांदी घालणे टाळावे. पुरुषांनी कोणत्या हातात घालावी? पुरुषांनी साधारणतः उजव्या हातात चांदीची अंगठी घालणे शुभ मानले जाते. उजवा हात कर्म आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. यामुळे करिअरमध्ये स्थिरता, आर्थिक लाभ, आत्मविश्वास वाढण्यास मदत होतो. महिलांसाठी कोणत्या हातात घालावी? महिलांसाठी डाव्या हातात शुभ मानलं जातं. डावा हात भावना आणि चंद्र ऊर्जाशी संबंधित असतो. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम, मानसिक शांतता, आकर्षण, सौंदर्य वाढतं असं मानलं जातं. चांदीची अंगठी कोणत्या दिवशी घालावी? चांदीशी संबंध चंद्राशी असल्यामुळं सोमवार हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. विशेष सकाळी स्नान केल्यानंतर शुभ मुहूर्तावर अंगठी धारण करावी. अंगठी घालण्यापूर्वी काय करावे? अनेक लोक थेट अंगठी घालतात, पण हा चुकीचा मार्ग आहे. योग्य पद्धत अशी, अंगठी गंगाजल किंवा कच्च्या दुधाने स्वच्छ करा. भगवान शिव किंवा चंद्रदेवाचं स्मरण करा. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्यानंतर अंगठी धारण करा. यामुळे अंगठीचं सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते असं मानलं जातं. चांदीची अंगठी घालण्याचे फायदे. मानसिक शांतता. ज्याने सतत चिंता, भीती किंवा राग येतो त्यांना मानसिक शांती मिळण्यास मदत होऊ शकते. धन आकर्षित होतं. वास्तूनुसार चांदी चंद्र आणि लक्ष्मीची संबंधित मानली जाते. योग्य पद्धतीने घातल्यास आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होऊ शकते. वैवाहिक जीवन सुधारते. पती पत्नीमध्ये प्रेम आणि समज वाढवण्यासाठी देखील चांदी शुभ मानली जाते. झोप सुधारते. काही लोकांची चांदी घातल्यानंतर झोप चांगली लागते असा अनुभव येतात. नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तूनुसार चांदी शरीराभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असं मानलं जातं. चांदीची अंगठी घालताना या चुका करू नका.
तुटलेली अंगठी वापरू नका. तुटलेली किंवा वाकलेली अंगठी नकारात्मक ऊर्जा वाढवते असं मानलं जातं. दुसऱ्याची अंगठी वापरू नका. दुसऱ्याची अंगठी वापरल्यास त्याची ऊर्जा तुमच्यावर प्रभाव टाकू शकते. सामान्य किंवा अशुद्ध ठिकाणी घालून जाऊ नका. अशा ठिकाणी गेल्यानंतर अंगठी स्वच्छ करावी. रागात किंवा दुःखी अवस्थेत अंगठी घालू नका. मन शांत ठेवूनच धारण करावी. कोणत्या राशींना जास्त फायदा होतो? चांदी विशेष या राशींसाठी शुभ मानली जाते. कर्क राशी, वृश्चिक राशी, मीन राशी. कारण या राशीवर चंद्राचा प्रभाव जास्त असतो. तसेच ज्याच्यात चंद्र कमजोर असतो किंवा मन अस्थिर असते त्यांनी तज्ज्ञांना सल्ला घेऊन चांदी धारण करावी. वास्तूनुसार चांदी कुठे ठेवावी? जर अंगठी वापरत नसेल तर घराच्या उत्तर दिशेत तिजोरीत लाल किंवा पांढऱ्या कपड्यात ठेवून शुभ मानले जाते. तर मित्रांनो, चांदीची अंगठी ही फक्त फॅशन नसून वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ती सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि धन आकर्षित करण्याचं एक महत्त्वाचं साधन मानली जाते. पण योग्य बोट, योग्य दिवस आणि योग्य नियम पाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चांदीची अंगठी कोणत्या बोटात घालता आणि तुम्हाला काही अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.